आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे मिताली आपल्या आईची नथ हातामध्ये घेऊन बसलेली असते. तेवढ्यातच तिथे तिची आत्या शिल्पा आलेली असते आणि प्रेक्षकांनो, आपल्या आईची आठवण येत असल्यामुळे मिताली रडत असते आणि पृथ्वी इथे आता मोठा भाऊ असल्यामुळे तिला शांत करत असतो. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. शिल्पा तिथे येते आणि म्हणत असते की मिताली, अगं ही नथ तर समिधाची आहे ना? तेव्हा पृथ्वी म्हणतो, हो आत्या, ही आईची नथ आहे. या घरामध्ये आल्यापासून मितालीला आईची खूप आठवण येते. मगाशी रूममध्ये बसली होती तेव्हापासून ही नथ हातामध्ये घेऊन रडत बसली. आई आता इथे नसल्यामुळे आम्ही सगळेजण तिला खूपच जास्त मिस करतोय. तेव्हा शिल्पा म्हणते, बाळा असं का विचार करतेस तू? अगं मी आहे ना तुझी आत्या. आणि मितालीला ती आता जवळ घेते, तिला मिठी मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पृथ्वी म्हणत असतो की आत्या तू आहेसच ग, आम्हाला माहिती आहे तू कायम स्वरूपी आमच्याबरोबर आहेस. पण कसं आहे ना, कधी कधी आम्हाला आमच्या आईची आठवण येते ग, तेव्हा आम्हाला तुझ्याकडून ना एक परमिशन हवी आहे. तेव्हा ती म्हणते, परमिशन? कसली परमिशन हवी आहे? तेव्हा पृथ्वी म्हणत असतो की आत्या मला माहिती आहे तुला शलाका मावशीचा खूप जास्त राग येतो. तुला शलाका मावशी अजिबातच आवडत नाही. पण तरीसुद्धा मी तुला एक रिक्वेस्ट करू का? आता आम्ही इथे आलोच आहे तर शलाका मावशीला भेटायला बोलू का? प्लीज नाही म्हणू नकोस, तुझी परमिशन हवी आम्हाला. शलाका मावशीला येऊ दे ना इथे. तेव्हा शिल्पा म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर तुमच्या आईची इतकी आठवण येत असेल आणि शलाकाला भेटून तुम्हाला बरं वाटत असेल तर तुमच्यासाठी मी तुम्हाला परवानगी देते. येऊ दे इथे शलाकाला, तुमच्या मावशीला. तेव्हा मिताली म्हणते, थँक्यू वातू, थँक्यू सो मच. दादा तुझा मोबाईल देणार आहे, मी शलाका मावशीला लगेचच फोन करते आणि इथे बोलावून घेते. पृथ्वी म्हणतो, आत्या कसं आहे ना, मला माहिती आहे तुला तिचा प्रचंड राग येतो, पण काही केलं तरी ती आमची मावशी आहे ग, आणि तसंही ती आमच्या आईसारखी दिसते ना. तेव्हा जेव्हा ती आमच्या समोर असते तर तेवढ्या वेळापुरतं का होईना पण आमच्या आईचा आम्हाला भास होतो. खरंच सांगतोय, अगदी आईला बघितल्यासारखं वाटतं. तेव्हा मावशीला इथे येऊ दे, तिला भेटून आम्हाला खरंच बरं वाटेल. तेव्हा शिल्पाने बोलवण्याची परवानगी दिलेली असते. मितालीने लगेचच शलाकाला फोन करून बोलावून सुद्धा घेतलेलं असतं. तरी इथे आनंदी आता आलेली असते. आनंदी वाट बघत असते, ती म्हणजे युगंधरची. युगंधर गाडी वगैरे आणतो, तिला तिथे लावून ठेवतो. त्या गाडीचा आवाज आनंदीला आलेला असतो. युगंधर घरामध्ये आल्यानंतर आनंदी म्हणते, मालक साहेब एक मिनिट थांबा. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो की आनंदी तू अजून झोपली नाहीस, तू जागी आहेस? तेव्हा आनंदी म्हणते, मालक साहेब अहो दुपारपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे, त्यासाठी मी इथे थांबली आहे. तेव्हा तो म्हणतो, मला भूक नाही आहे, मला जेवायला नको आहे. तेव्हा आनंदी म्हणते, कसं आहे ना मालक साहेब, आमचे आबा नेहमी म्हणतात की आपलं पोट रिकामं असलं ना की मन आणि डोकं म्हणजे मेंदू दोन्हीसुद्धा शांत राहत नाही. त्या दोघांना जर शांत करायचं असेल तर आपल्या पोटामध्ये काहीतरी जाणं गरजेचं असतं. तेव्हा मालक साहेब मला माहिती आहे आजच्या दिवशी प्रसाद खाल्ल्याशिवाय तुम्ही काहीच खात नाही, म्हणून हे बघा मी तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आले, प्रसाद घ्या ना. तेव्हा युगंधर आनंदीकडे बघतसुद्धा नसतो, तो फक्त हात मागे करतो आणि म्हणतो, दे मला प्रसाद. तेव्हा आनंदी आपल्या अंदाजाने इथे त्याच्या हातावरती बरोबर प्रसाद ठेवते. युगंधर प्रसाद खातो आणि हात झटकतो. तेव्हा ती म्हणते, मी काय म्हणते मालक साहेब, प्रसाद खाऊन झाला असेल तर 2 घास खाऊन घेता का तुम्ही? तेवढंच तुम्हाला बरं वाटेल, नाही म्हणू नका, 2 घास तरी खाऊन घ्या. तेव्हा युगंधर इथे आता 2 घास खायला बसलेला असतो आणि त्यानंतर आनंदी म्हणते, मालक साहेब माफ करा पण लहान तोंडी मोठा घास घेते. दुपारी आपल्या घरामध्ये जे काही झालं समिधाताईंच्या श्राद्धाच्या वेळी, खरं तर ते व्हायला नको होतं. ते व्यवस्थितरित्या निर्विघ्नपणे पार पाडलं असतं तर जास्त बरं झालं असतं, नाही का? तेव्हा आनंदी म्हणते, पण मालक साहेब मी तुम्हाला एवढंच म्हणेन की तुमची मुलं लहान आहेत, कधी कधी तुम्ही त्यांच्या काळानं घ्या, थोडं शांत राहिलं तर बरं होईल, एवढं चिडचिड करू नका. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी माझ्या मुलांच्या आणि माझ्यामध्ये बोलायचा अधिकार मी तुला दिला नाही आहे, आणि माझ्या मुलांशी कसं वागायचं कसं नाही, त्यांची कुठली गोष्ट मनाला लावून घ्यायची कुठली नाही, हे माझं मी ठरवणार.
तू त्याच्यामध्ये बोलायची किंवा सांगायची अजिबात काहीही गरज नाही आहे. पोचलं का? असं म्हणून तो आता आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा इथे शलाका मावशी आलेली असते. तेव्हा लगेचच मिताली म्हणते मावशी आणि जाऊन तिला मिठी मारते. त्यानंतर इथे पृथ्वीसुद्धा जातो, आपल्या मावशीला भेटतो. आता दोघी जणी जुळ्या बहिणी असल्यामुळे समिधा आणि शलाका दोघीही सारख्याच दिसत असतात आणि शलाका खूपच जास्त इथे सुंदर दिसत असते आपल्या आईवाणी. तेव्हा पृथ्वी आणि मिताली जेव्हा तिला बघत असतात तेव्हा त्यांना आईचा भास होत असतो. आणि त्यानंतर इथे आता मितालीला खूप आनंद होतो. तेव्हा शलाका म्हणत असते की मी इथे आली, तुम्हाला खूप आनंद झाला. तेव्हा ती म्हणते हो मावशी, आम्ही खरंच तुला खूप मिस केलं, खूप आठवण येत होती तुझी. ती म्हणते तुम्हाला आठवण येत होती ग, पण या घरामध्ये अशी बरीच माणसं आहेत ज्यांना माझी आठवण येत नाही. मी इथे येणं त्यांना खूपतं नाही का? मी इथे आल्याचा त्या लोकांना अजिबात आनंद होत नाही. तेव्हा इथे शिल्पा म्हणत असते की हो अगदी बरोबर, कारण का या घरामध्ये आहे ना, तुला बोलवायचं म्हटलं तरी अजूनही या शिल्पा निंबाळकरची परवानगी लागते. म्हणजे विचार कर ना, या घरामध्ये अजून कुणाची चालते ते? माझ्या परवानगीशिवाय तू इथे येऊसुद्धा शकत नाहीस, कळलं का? तेव्हा इथे मिताली म्हणते आत्या जाऊ दे ना गं, प्लीज माझ्या मावशीला काही बोलू नकोस. तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे, तसंही मी इथे थांबत नाही आहे, मी जाते. तुम्ही दोघेजणं तुमच्या मावशीबरोबर छान गप्पा मारा, बोला, बसा. कारण मी इथे थांबले ना तर उगाचच महाभारत घडेल. तसंही ही आल्यानंतर इथे महाभारतच घडत असतो, असं सुद्धा ती आता म्हणते. तेव्हा इथे शिल्पा गेल्यानंतर लगेचच शलाका म्हणत असते की बघा बघा पृथ्वी, मिताली, मी तुमच्यासाठी काय आणले ते बघा. गिफ्ट्स आणले तुमच्यासाठी, गिफ्ट्स. हे तुझ्यासाठी मिताली आणि पृथ्वी, हे तुझ्यासाठी. आणि आपला प्रांजल कुठे आहे, त्याचं पण गिफ्ट आणले. तेव्हा मिताली म्हणते की त्याला एका इव्हेंटसाठी जावं लागलं, तो बाहेर गेला आहे. ती म्हणते राहिलं, तो आल्यानंतर तुम्ही द्या त्याला आठवणीने, बरं का? बरे हे बघा तुमच्या मावशीने तुमच्यासाठी काय आणले, खाऊ आणले तुमच्यासाठी. बसा बरं इथे दोघेजणं बसा. आणि हा मी आणलेला खाऊ खा, मी जरा फ्रेश होऊन आले हां. आणि ती आता आपल्या रूमकडे जात असते, गेस्ट रूममध्ये जात असते. तेवढ्यातच इथे जिन्याने विद्याधर येतो आणि म्हणतो अरे वा शलाका मॅडम, तुम्ही इथे आज कशा काय इथे प्रकट झालात? तेव्हा शलाका म्हणते का म्हणजे माझ्या भाच्यांनी माझी आठवण काढली, तेव्हा आले मी त्यांना भेटायला. तेव्हा तो म्हणतो हो का, भाच्यांनी आठवण काढली आणि लगेच तुम्ही घाईघाईने भेटायला पण आलात? कुणाशी खोटं बोलताय तुम्ही शलाका मॅडम? अहो मला माहिती नाही का? नक्कीच काहीतरी तुमचा इथे येण्यामागे डाव असेल, बरोबर ना? ती म्हणते विद्याधर, किती चांगला ओळखतोस रे तू मला, एकदम बरोबर बोललास तू. जरा आली आहे इथे वास काढायला, या घरामध्ये नक्की काय शिस्त आहे हे बघायला आली आहे मी. आणि ते काय तुझं नवीन पाखरू कुठे आनंदी? तो म्हणतो असेल इथं कुठंतरी. बरं ठीक आहे, तू आता आली आहेस ना तर थांब, मी आता जाऊन आलो माझं काम करून, ठीक आहे ना? काय पोरांनो, तुमच्या मावशीने काय तुमच्यासाठी खाऊ आणले की काय? मस्त बा तुमची मज्जा आहे. आणि त्यातला आता एक गुलाबजाम उचलून तो खात खात विद्याधर आता तिथून निघून जातो. तेव्हा इथे लगेचच शलाका म्हणते काय मग पोरांनो, खाल्लं का गुलाबजाम, आवडलं ना? मिताली म्हणते हो मावशी, खूप आवडलं. मावशी तू आहे ना आमच्या आईसारखी दिसतेस ग, खूप सुंदर. ही आईची नथ आहे, ही नथ तू जरा नाकामध्ये घालून दाखवशील का कशी दिसतेस? तेव्हा ती म्हणते हो घालते ना. आणि इथे आता शलाका समिधाकडे आता तिच्या फोटोकडे थोडंसं रागाने बघते आणि मितालीसाठी ती नथ आपल्या नाकामध्ये घालते सुद्धा आणि विचारते कशी दिसते मी? तेव्हा मिताली म्हणते खूपच सुंदर, अगदी आईसारखी दिसतेस तू. तेव्हा पृथ्वी म्हणतो मावशी तुझी काही हरकत नसेल तर तुझ्याबरोबर मी असा छान असा फोटो काढू का आपल्या तिघांचा? ती म्हणते हो काढ ना. आणि इथे पृथ्वी तिघांचा एक सेल्फी काढतो. तेव्हा इथे आता शलाका समिधासारखी दिसल्यामुळे तिच्या मुलांना शलाकाला भेटावंसं वाटत असतं, बोलावंसं वाटत असतं. त्यानंतर इथे आता आनंदी म्हणत असते की सुनीताताई, तुम्ही मी सांगितलेलं आणलंत का? तेव्हा ती म्हणते हो आणलं मी आनंदीताई, पण मी काय म्हणते, खरंच तुम्ही हे सगळं करणार आहात का? म्हणजे तुम्ही जे मागवलं आहे ते तुम्ही घेणार आहात? तेव्हा आनंदी म्हणते की हो आता माझं ठरलं आहे. सुनीता म्हणते असं करू नका, उलट घरामध्ये इथे वाद होतील. ते म्हणते तसं काही होणार नाही आहे आणि मी जसं ठरवलं मी तसंच करणार आहे, तुम्ही उगाच आता माझ्या मनामध्ये काही टाकू नका.
त्यानंतर इथे सगळेच जण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा माई काय म्हणत असतात, हे बघा सगळ्यांनी आहे ना आता इथे आनंदाने एकत्र बसून नाश्ता करायचा. अजिबात तुम्ही कुणीही एकमेकांबरोबर भांडायचं नाही हां. एकमेकांबरोबर हसत आनंदाने आपण नाश्ता करूया. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, माई हे सगळं तू माझ्याकडे बघून का बोलतेस? तेव्हा माई म्हणते, नाही रे बाळा, तुझ्या एकट्याकडे बघून कुठे बोलते. इथे जेवढे बसलेत ना तेवढ्याच सगळ्यांना सांगते, कुणीही भांडण उकरून काढायचं नाही. एकमेकांबरोबर हसत खेळत बसून नाश्ता करायचा. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो, पृथ्वी बाळा, अरे माई तुला बोलत नाही आहेत रे, माई मला बोलत आहेत. मी इथे नेहमी बसून भांडण उकरून काढत असतो ना, म्हणून त्या मला बोलत आहेत, माझ्याकडे बघून बोलत आहेत. तेव्हा आप्पा म्हणतात, अरे विद्याधर तू कशाला तुझ्यावरती घेचून घेतोयस? ती म्हणाली ना की सगळ्यांना बोलते म्हणून, मग कशाला उगाच स्वतःचं नाव घेतोयस? विद्याधर म्हणतो, नाही आप्पा तुम्हाला माहिती नाही, माई फक्त मला बोलत आहेत, माझ्याकडे बघून बोलत आहेत. तेव्हा इथे धनश्री म्हणत असते, त्या म्हणतायत ना की तुम्हाला नाही बोलल्या, मग कशाला उगाच बोलताय तुम्ही? तेव्हा विद्याधर म्हणतो, धने तू गप बसलीस का गं? पुढे पुढे बोलू नकोस, कळलं ना? त्यानंतर इथे माई म्हणतात, अरे आत्ता म्हणाले ना मी भांडण काढू नका म्हणून, शांतपणे हसत खेळत नाश्ता करा. तो म्हणतो, अगं माई पण नाश्ता कुठं आहे, अजून कुठं आलाय नाश्ता? तेव्हा शिल्पा म्हणते, अगं सुनीता कुठे आहात, कुठे तुम्ही? नाश्त्याला एवढा वेळ का? सगळेजण बसलेत ना, चला आणा पटापट. ते म्हणते, हो आलो 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 आलो, गरमागरम नाश्ता घेऊन आले ना म्हणून उशीर झाला. तेव्हा इथे आनंदीसुद्धा सुनीताच्या मागे मागे इथे आता नोकरांसारखी साडी नेसून तिथे आलेली असते. तेव्हा सगळेजण आनंदीकडे मागे वळून वळून बघत असतात. आता नॉर्मल साधी साडी जरी असेल तरी आनंदीचं सौंदर्य त्याच्यामध्ये काही कमी झालेलं नसतं. आनंदी तेवढी सुंदर दिसत असते. तेव्हा इथे युगंधर, विद्याधर, पृथ्वी, शिल्पा सगळेजण आनंदीकडे बघतच राहतात. तेव्हा आनंदीला बघितल्यानंतर युगंधर म्हणतो, हे काय, आनंदीने असं नोकरांसारखी कापडं कशासाठी घातली असतील? तेव्हा शिल्पा म्हणते, आत्ता कसं, आता आली नाही स्वतःच्या मूळ लायकीवरती. तेव्हा विद्याधर म्हणतो, अरे बापरे, आनंदीने आज साधी कापडं घातलीत. या साध्या कपड्यांमध्ये सुद्धा किती खुलून दिसते, ती किती सुंदर दिसते. आता तर काय, म्हणजे ही मालकीनबाई नाही, आता युगंधरची बायको नाही, तर ही या घरातली नोकर आहे, आणि नोकर म्हणून मी हिचा उपभोग तर घेऊ शकतो नाही का? बरं झालं नोकरांसारखी साडी नेसली ही. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो की बाकी ताई काय बी म्हणा, घरातल्या नोकरांना चांगली कापडं शिवून घेतलीत. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, आनंदी अगं हे सगळं काय आहे, तू नोकरांसारखी कापडं का घातलीस? तेव्हा इथे लगेच पृथ्वी म्हणतो, मिस्टर निंबाळकर, मी काय म्हणतो, तुम्ही जरा आता जे काही बोललात हे तुम्हाला थोडं विचित्र वाटलं नाही का? जे बोललात ते तुम्ही बरोबर बोलात का? घरातली नोकर माणसं नोकरांसारखे कपडे नाही घालणार तर काय या घरातल्या मालकासारखे कपडे घालणार का? तेव्हा इथे पृथ्वीने विचारलेलं असतं की तू कोण आहेस? तेव्हा शिल्पा म्हणालेली असते की ती घरकामामध्ये मदत करायला येते. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो की याचा अर्थ तुम्ही नोकर आहात ना, हे घ्या दक्षिणा घ्या. आणि तेव्हा तो म्हणतो की नोकर माणसं नोकरासारखेच कपडे घालणार. इथे आता नोकराने नोकरासारखे कपडे घातले म्हणून तुम्हाला इतकं वाईट वाटलं युगंधर निंबाळकर, तुम्हाला राग आला. अहो एवढी काळजी तुम्ही तुमच्या नोकरांची करता, तेवढी काळजी जर तुम्ही माझ्या आईची केली असतीत ना तर आज आमची आई जिवंत असती, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे युगंधर म्हणतो, तू गप्प बसतोस का जरा? आणि ताई हे सगळं काय आहे? आनंदीने ही अशी कापडं का घातलीत? ताई नेमकं काय चाललंय घरामध्ये, तू सांगशील का? तेव्हा इथे शिल्पा म्हणत असते, अरे काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे आता तुम्ही का आता सगळेजण कपड्यांवरतीच बोलणार आहात का? अरे नाश्ता करून घ्या, नाश्ता लागलाय ना, गरमागरम नाश्ता आहे तर करून घ्या बरं. तेव्हा इथे आनंदी आता घाबरलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पृथ्वी म्हणत असतो की खरंच बाबा आनंदी, खूप लकी आहेस तू. मिस्टर निंबाळकर तुमची खूपच जास्त काळजी घेत आहेत. तेव्हा इथे आता आनंदीने असे कपडे घातलेले असतात, पृथ्वी घालून पाडून बोलत असतो. तो म्हणतो की जाऊ दे, मला काही असता नाश्ता वगैरे करायचा नाही आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो, का आईवरून बोललो म्हणून राग आला का तुम्हाला? काय चुकीचं बोललो मी? जेवढी काळजी, जेवढं अटेन्शन तुम्ही तुमच्या नोकराला देता तेवढं जर माझ्या आईला दिलं असतं तर आम्हालाही बरं वाटलं असतं. ती बिचारी आज आपल्या सर्वांबरोबर जिवंती असती, बरोबर ना? पण ते जमलं नाही तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पृथ्वीचं बोलणं आणि त्याचा राग दोन्हीसुद्धा इथे आता युगंधरला आलेला असतो. तो म्हणतो, जाऊ दे, निघतो मी, मला उशीर होतोय. तेव्हा इथे माई म्हणतात, अरे पृथ्वी जरा शांत हो ना बाळा,
कशाला भांडण उकरून काढतोस रे? सगळेजण नाश्ता करायला बसलेत ना, करू दे की शांतपणे नाश्ता. तेव्हा इथे आनंदी म्हणत असते, मालक साहेब प्लीज तुम्ही बसून घ्या. उपाशी पोटी जाऊ नका ऑफिसला. 2 घास तरी खाऊन घ्या प्लीज मालक साहेब, बसा ना. तेव्हा इथे युगंधर म्हणतो की मी इथे बसून नाश्ता करणार नाही आहे. एक काम करा, माझा नाश्ता माझ्या रूममध्ये घेऊन या, मी तिथेच करेन. लवकरात लवकर आणा. तेव्हा आनंदी म्हणते, हो मालक साहेब हो, मी लगेचच आता घेऊन येते. चला सुनीताताई मला घेऊन चला. आणि तेव्हा इथे आता सुनीता आनंदीला घेऊन सुद्धा जाते. आणि तेव्हा इथे आता पृथ्वी आणि मिताली दोघेजणं थालीपीठ खाऊन बघतात. थालीपीठ खाल्ल्यानंतर त्या दोघांनाही आपल्या आईची आठवण येते. आणि दोघे इथे थालीपीठ खातात आणि विचारतात की हे कुणी केले, थालीपीठ कुणी केले? तेव्हा शिल्पा म्हणते, कुणी म्हणजे? अरे सुनीताने केले, सुनीताच करते ना आपल्या घरात नाश्ता वगैरे. तो म्हणतो, नाही नाही, सुनीताताईंच्या हातचं आम्ही खाल्ले. ही सुनीताताईंच्या हातची चव नाही आहे, दुसरं कुणीतरी बनवले. आता सांग ना कुणी बनवले हे थालीपीठ? तेव्हा मिताली म्हणते, अगदी आमच्या आईच्या हाताला चव होती ना तशी चव आहे ही, खूपच जवळची. खूप छान बनवले थालीपीठ. नक्की कुणी बनवले हे विचारायला पाहिजे. त्यानंतर इथे आता सुनीता आणून ब्रेकफास्ट ठेवते. आनंदी म्हणते, मालक साहेब तुमचा नाश्ता आणले हां. आणि ती जात असताना युगंधर म्हणतो, आनंदी थांब, हे सगळं काय चालले? तू नोकरांच्या कापडांमध्ये काय करतेस? आणि तू नोकर का म्हणवतेस स्वतःला? तेव्हा आनंदी म्हणते की कारण इथे आता मी पृथ्वीला, तुमच्या मुलांना मी नोकरच वाटते ना. तेव्हा तो म्हणतो, पण हे सगळं कशासाठी? त्यांना सांगून टाकायचं ना की मी तुझ्याशी लग्न केलं ते. ती म्हणते, हे बघा मालक साहेब, हे मी स्वतः करते. तो म्हणतो, खरं खरं सांग, तुला शिल्पाताईने सांगितले का असं सांगायला? खोटं बोलू नकोस आनंदी, तुला शिल्पाताईने हे सगळं सांगितले का करायला? तेव्हा आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, हे सगळं मी माझ्या मनानेच करते. खरंच मी माझ्या मनाने करते. कारण कसं आहे ना, आधीच इथे आपल्या मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये इथे इस्तोसुद्धा जात नाही आहे. तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये खूप भांडण होतं. तो म्हणतो, आपली मुलं? ती म्हणते की मुलांना ही गोष्ट मी सांगेन, पण हळूहळू सांगेन, एकाएकी नाही. त्यांना ह्या वातावरणाची माझी सवय तर होऊ द्या. कदाचित त्यांना आपलं लग्न झालेलं नाही आवडलं तर? तो म्हणतो, अगं पण मी त्यांना नाही घाबरत. अख्ख्या गावाच्या समोर मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून तुला बायको म्हणून या घरामध्ये घेऊन आलो आहे ना. मग त्यांना जर कळलं की तू या घरातली आता नोकर नाही, मालकीण आहेस, माझी बायको आहेस, तर कुठे बिघडलं? ती म्हणते, नाही मालक साहेब, तसं नाही आहे. मला त्यांचं मन आता जिंकायचं आहे प्रेमाने. त्यांना माझी सवय करून द्यायची आहे. तो म्हणतो, अगं पण का, कशासाठी हे नाटक? काय गरज आहे तुला हे सगळं करायची? ती म्हणते, गरज आहे आपल्या मुलांसाठी, कारण त्यांना माझी सवय झाली पाहिजे, त्यांना माझा राग यायला नको. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी तुला नाही माहिती माझी मुलं कशी आहेत, काय आहेत, हे मला बरोबर माहिती आहे. वेळ आला तर ते तुझा स्वीकार नाही करणार, पण म्हणून तुला नोकर राहायची गरज नाही आहे. तू जशी आहेस तू तशी राहा ना. तेव्हा इथे आता आनंदी म्हणते, जाऊ दे, तसंही गोष्टी माझ्या नशिबावरती मी सोडलेल्या असतात ना. नशिबाने आत्तापर्यंत मला काय दिलं? खूप कठीण प्रसंगांना मला सामोरं जावं लागलंच ना. पहिली तर माझी दृष्टी माझ्यापासून हिरावून घेतली, असं ती बोलायला जाणार असते, फक्त दृष्टी बोलते आणि गप्प बसते. तेव्हा युगंधर म्हणतो, काय? तेव्हा आनंदी म्हणते, नाही नाही, काही नाही. आणि ती आता जास्त काही बोलतच नाही. तर पुढील भागामध्ये इथे वटपौर्णिमा असते. तेव्हा आनंदी वटपौर्णिमेचा व्रत करत असते आणि वडाची पूजासुद्धा करणार असते. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी मी तुला सांगितलं ना, तुला वडाची पूजा वगैरे करायची गरज नाही आहे. वटपौर्णिमा साजरी करू नको, कारण मी तुला माझी बायको मानत नाही. तेव्हा आनंदी म्हणते, मालक साहेब, अहो तुम्ही मला तुमची बायको मानत नाही, पण मी तर तुम्हाला माझा नवरा मानते ना. मग तुम्ही प्लीज, मी तुम्हाला नवरा मानते म्हणून तरी मला हे व्रत करू द्या माझ्या समाधानासाठी. प्लीज मला परवानगी द्या. असं इथे आनंदी आता युगंधरला म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता युगंधरने तिला परमिशन दिलेली असते. आनंदी इथे डायनिंग टेबलवरती काम करत असताना तिथे विद्याधर आलेला असतो आणि तो येऊन आता तिच्या केसांजवळ आता वास घेत असतो. आणि तेव्हा इथे आनंदी घाबरते आणि ती डचकून आता बाजूला उभी राहते. तेव्हा विद्याधर म्हणतो, अगं आनंदी काय गं हां, अगं का माझ्यापासून लांब पळतेस? अगं तू आता या घरातली नोकर आहेस ना, नोकर माणूस आहेस तू. मग आता कसं असतं, नोकराने मालकाचं ऐकायचं असतं, त्याचं समजा ऐकायचं असतं, त्याला खुश ठेवायचं असतं. आणि मालकाला जर खुश ठेवलंस ना तरच इथे नोकराचे दिवस चांगले जातात, नाही का? तेव्हा इथे आनंदी त्याला दूर लोटत असते.
पण इथे युगंधर आहे ना, तो तिला कमरेमध्ये जोरात पकडतो, तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तिला इथे छेडण्याचा प्रयत्न करतच असतो.